नमस्कार मित्रांनो, मी अक्षय तुम्हा सर्वांचं स्वागत करतो क्रिकेटचा तडका या मराठी यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण आपण क्रिकेट विश्वातील सर्व घडामोडी मायबोली भाषेमध्ये आपल्या चॅनलवरती पाहणार आहोत. तर मित्रांनो बघा, आता 2025चा IPLचा जो सीझन आहे नुकताच चालू होणार आहे. 22 मार्चपासून या सीझनला सुरुवात होत आहे. त्यापूर्वीच एक सर्वात मोठी अपडेट BCCI कडून आलेली आहे. तर हॅरी ब्रूक हा दिल्ली कॅपिटल्सचा जो खेळाडू आहे याच्यावर BCCI कडून 2 वर्षाची बंदी जी आहे ती घालण्यात आलेली आहे. तर ही बंदी कशामुळे घालण्यात आलेली आहे, काय आहे हे प्रकरण, याच्याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर तुम्हा सर्वांना माहितीच आहे मित्रांनो, IPL 2025 अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपली आहे. पण आत्तापर्यंत BCCIने सर्वात मोठा निर्णय जाहीर केलेला आहे. त्याच्यामध्ये हॅरी ब्रूक हा दिल्ली कॅपिटल्सचा जो खेळाडू आहे याच्यावर 2 वर्षाची बंदी BCCI कडून घालण्यात आलेली आहे. आता झालंय असं की IPL दरम्यान विदेशी खेळाडू जे आहेत अनेकदा सीझन सुरू होण्यापूर्वी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे माघार घेतात. तर आता याचं कारण असं होतं, याचा प्रॉब्लेम असा होतोय की जे संघ मालक आहेत, ज्यांनी संघ खरेदी केलेला आहे लिलावामध्ये, त्या खेळाडूला पैसे लावलेले आहेत आणि त्याच्यानंतर जेव्हा सीझन सुरू होण्याच्या पूर्वीच हे खेळाडू सीझन सोडून निघून जातात किंवा काहीही कारण देऊन ते माघार घेतात. यामुळं जे क्रिकेट मालक आहेत, संघ मालक आहेत, यांना खूप मोठं नुकसान होतंय. तर हीच गोष्ट लक्षात घेऊन यावर्षीचं जे 2025चा IPLचा लिलाव झाला, याच्यापूर्वी सर्व खेळाडूंनाच याची माहिती देण्यात आलेली होती. BCCIने जे नवीन नियम जाहीर केलेले आहेत सर्व खेळाडूंना सांगण्यात आलेले होते, जर इंजरी सोडून इतर कोणत्याही कारणामुळे जर खेळाडू माघार घेत असेल, त्याला काही दुखापत झाली असेल, तर ते खेळाडू जे आहेत ते माघार घेऊ शकतात. परंतु दुखापती व्यतिरिक्त जर दुसरं काही कारण असेल आणि त्याच्यामुळे जर खेळाडू माघार घेत असेल, तर BCCI कडून त्या खेळाडूवर 2 वर्षाच्या बंदीचा हा जो नियम आहे, नवीन नियम BCCI कडून चालू करण्यात आलेला होता. याची सर्व माहिती सर्वच खेळाडूंना देण्यात आलेली होती. यंदाचा IPL साठीचा जो लिलाव झालेला आहे, यामध्ये हॅरी ब्रूकनं आपलं जे नाव आहे ते नोंदवलं होतं. त्यानंतर त्याचं नाव लिलावासाठी शॉर्टलिस्ट झालेलं होतं आणि त्याच्यानंतर दिल्ली कॅपिटल्स या संघानं 6.25 कोटी रुपयांमध्ये त्याला आपल्या संघामध्ये सामील करून घेतलं होतं. परंतु आता झालंय असं की IPLचा हंगाम आता जवळ आलेला आहे आणि याच हॅरी ब्रूकनं आता परत आपलं जे नाव आहे ते माघारी घेतलं आहे. 2024मध्ये पण हॅरी ब्रूकनं आपलं नाव जे आहे सीझनच्या पूर्वी माघारी घेतलं होतं. परंतु त्यावेळेस BCCIकडे असे कुठलेही नियम BCCIने बनवलेले नव्हते. परंतु आता नवीन 2025चा जो सीझन आहे त्याच्यापूर्वीच BCCI कडून नवीन नियम जाहीर करण्यात आले होते आणि त्या नियमांच्या अंतर्गत आता याच हॅरी ब्रूकवर 2 वर्षाची जी बंदी आहे ती बंदी घालण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं की ही जी बंदी घातलेली आहे हॅरी ब्रूकवरती योग्य आहे, अयोग्य आहे? कमेंटमध्ये नक्की आम्हाला कळवा. आता याच्याबद्दल तुमचं म्हणणं काय आहे हेही आम्हाला कळवा. तर आता BCCI कडून जे इंग्लंड ECB आहे, इंग्लंडचा क्रिकेट बोर्ड आहे, यांना ही माहिती देण्यात आलेली आहे की हॅरी ब्रूकवर आता 2 वर्षाची जी बंदी आहे, तर या नियमांनुसार त्याच्यावर बंदी घालण्यात आलेली आहे. तर हॅरी ब्रूकचं आता झालंय असं की इंग्लंड क्रिकेट संघामध्ये हॅरी ब्रूक्सवर उपकप्तान पदाची जी जबाबदारी आहे ती सोपवण्याच्या हालचाली चालू आहेत आणि हेच कारण आहे की हॅरी ब्रूकने जे माघार आहे IPL मधून घेतलेली आहे. तर हे जो हॅरी ब्रूकने माघार घेतलेली आहे BCCIला आवडलं नाही आणि त्याच्यामुळे 2 वर्षाची जी बंदी आहे BCCI कडून त्याच्यावरती घालण्यात आलेली आहे. आता ही जी माहिती आहे इंग्लंड बोर्डाला आणि सोबतच हॅरी ब्रूक्सलाही कळवण्यात आलेली आहे. आता 2 वर्षापर्यंत तो लिलावामध्ये पण भाग घेऊ शकणार नाहीये. 2025 आहे, 26-27च्या IPLमध्ये तो भाग नाही घेऊ शकणार आणि 2028 पासून मग परत तो लिलावामध्ये भाग घेऊ शकतो आणि IPLमध्ये भाग घेऊ शकतो. आता याच्याबद्दलची अधिक माहिती काय अपडेट पुढे येते ते आपण आल्याच्या नंतर नक्कीच चॅनलवर अपलोड करणार आहोत. मित्रांनो, माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून तुमचा एक लाईक आणि एक सबस्क्राईब आमचं चॅनल पुढे घेऊन जाण्यासाठी आम्हाला खूप मदत होऊ शकते. आपलं मराठी मायबोली भाषेमध्ये अनेक असेच क्रिकेट विश्वातील घडामोडी जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. भेटूयात पुढच्या अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत.